4 मध्ये 3 आणि 4 असं म्हणा. हा 3 आणि 4 पुढचा एक मध्ये नंबरचा वाला आहे हे का ते लोक आपलं उत्तर देणं काही माहिती नाही. तुम्हाला माहिती नाही तर 5 महिन्यापासून तकलीफ आहे. तुम्ही सांगितलं करून घेऊ. ते सांगायचं जाऊ ते सांगितलं ना मी त्यांना ते कसं नाही म्हणते ते नाही म्हणते ते आपण चालतं चढामध्ये काम करणार मंजूर पैसे झाले का सुरू झाली ती याचं उत्तर दिलं बाहेर ना. पहिली गोष्ट आजच्या ग्रामसभेमध्ये 15 वित्त आयोगाचा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. जर 15 वित्त आयोगाच्या निधीतून कामं घ्यायचे तर मग मागचा निधीचा खर्च किती झाला, कशासाठी झाला, कोणत्या कामासाठी झाला याची माहिती या ठिकाणी द्यायला पाहिजे. ती दिली नाही. दुसरी गंमत या विषयाच्या अनुषंगाने मी स्वतः ठराव मांडतो की 50 लाखाच्या कामाचा जो आर्थिक गैरव्यवहार जो विनियोग बेकायदेशीर झालेला आहे त्याची चौकशी या ग्रामसभेच्या माध्यमातून शासनाकडे करण्याची मागणी मी या ठिकाणी करतो. या ठिकाणी त्याचबरोबर गेल्या 4 महिन्यामध्ये आता या ठिकाणी काही सांगितलं की ज्या त्या वार्डातला त्या वार्डाची प्रश्न पाहून घ्यावा. सरपंच आणि ग्रामसेवक आणि उपसरपंच यांचं ते गावाचे प्रतिनिधी असतात. जसा मी उपसरपंच जरी होतो, सरपंच होतो पण उपसरपंच म्हणून पूर्ण गाव फिरायचो. प्रत्येक गावात मग तो 1 नंबर वार्ड असो, 2 नंबर असो, 3 नंबर असो, 4 नंबर असो, सकाळी लोकांना घरी जाऊन उठवायचो आणि त्यांच्या समस्या जाणून घ्यायचो. परंतु आता गेल्या 4 महिन्यामध्ये पावसाळ्यात अत्यंत वाईट दिवस झाले. अनेक ठिकाणी जी काही कामं घेण्यात आलेली आहे, 15 वित्त आयोगाचे जे 50 लाख हे बेकायदेशीरित्या वळवलेले हे ते माझ्याकडे सगळ्या तक्रारी झालेल्या आहेत. त्याची चौकशी 15 वित्त आयोगाच्या कामाचे जे काही कामं झाले, ग्रामनिधीमधून काही कामं घेतली असेल त्याची चौकशी करण्यात यावी अशा प्रकारचा मी या ठिकाणी ठराव मांडतो. त्याला आपण सर्व हात करून आणून दिले. पाहुणे 3 वर्षापूर्वी तुम्ही असं आश्वासन दिले होतं. साईपूजा कॉलनीला मिटिंग घेतली, सगळे लोक बोलवलं, रस्त्याविषयी बोलले होते तुम्ही. अजून मध्ये आता रस्ता मंजूर झाला होता. साई पूजा कॉलनीमध्ये त्या भागातले फक्त आश्वासन देता ऐकून घ्या. बरोबर आहे, तुमचं अगदी म्हणणं बरोबर आहे. साई पूजा कॉलनीमध्ये मिटिंग घेतली, रस्ता मोजला, त्याच्यानंतर रस्त्याचं काम सुरू झालं. बघा तुम्ही त्या ठिकाणी जी काही वडर वस्ती आहे तिथून रस्त्याचं काम पुरं ऐकून घ्यावे का. ते काम तिथून आपण सुरू केलं. कुठून तिथून तर शेवटपर्यंत आणलं होतं खर्दे रोडपर्यंत. त्याच्यानंतर ते काम बंद पाडलं. काम करायचं नाही म्हणून सांगितलं. त्याच्या संदर्भात ज्याला काम दिलं होतं तो काय त्याचं नाव जाधव म्हणून आहे, त्याला ते काम दिलं होतं. त्याच्यामध्ये हे सगळे होते. ते काम बंद पाडलं म्हणून तिथूनच ते काम तिथं थांबलं. पुढं काम दिलं नाही. साई पूजा कॉलनीला बाबू होता, आपण सगळे होतो, मिटिंग घेतली होती. मला ते नाव सांगता येणार नाही इथं, कारण कसं आहे ते नाव मला नाही सांगणार. शेवटी काय होतं, काही नाव मला सांगता येत नाही. तुम्हाला माहिती आहे ते काम तुम्हाला देईल पण ते मला नाव सांगता येणार नाही. कारण माझी एक नैतिक जबाबदारी आहे की मी ज्या याचं प्रतिनिधित्व करतो तर मला नावं सांगता येत नाही. परंतु तुम्हाला तो कॉन्ट्रॅक्टर येईल तो तुम्हाला तुमच्याकडे पाठवून देतो. ते काम 5 महिन्यापूर्वी बंद पाडलं, नाही तर ते पूर्ण काम अवघ्या 1 महिन्यात झालं असतं. आणि 9 मीटरचे रस्ते राहतात ते कमीत कमी 6चे तरी केले पाहिजे. तिथं 3-3.5 मीटरचा रस्ता होतो, बाकी लोक पुढे सरकतात, लोकांना जायला चान्स राहत नाही. अक्षरशः कोणी धुण्याचा दगड ठेवतो, कोणी पाण्याची टाकी ठेवतो, कोणी गाड्या पार्किंग करतो, तो रस्ताच दिसत नाही. आमच्याकडे 6 मीटरचे रस्ते 1 फूट सुद्धा रस्ता दिसत नाही. यांच्याकडे चालायला सुद्धा जागा नाही. ही गोष्ट खरी एक काम गरजेचं अतिक्रमण काढा पहिले टाकायचं पूर्ण, आणि कुठलंच काम चांगलं होत नाही. मी स्वतः 4 वेळा बंद. साप्ताहिक बसव भूमिकासह PBN 24 न्यूज साठी संपादक विजय गवळीसह तालुका प्रतिनिधी कुशाल मोरे, चाळीसगाव.